मित्रांनो नमस्कार. बघा मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते, श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर. जवळजवळ 4-5 दिवस झाले मी माझ्या गावी आहे. माझं गाव आहे राधापूर तालुक्यामध्ये मूर गाव आणि ह्या मूरच्या शेजारीच एक माझं दुसरं गाव म्हणजे आपलं एक दुसरं गाव आहे जवळेतरच्या या ठिकाणी आहे. आणि माझ्या शेजारी आहेत मिळणगावचे नामदेव आयरे साहेब. आज मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. त्यांच्या व्यवसायाचं त्यांच्या हॉटेलचं प्रमोशन करण्यासाठी आलो आहे. मी मुंबईमध्ये सुद्धा करतो आणि गावी आल्यानंतर जे जे माझ्या ओळखीचे आहेत जे मला बोलवतात त्यांच्या इथे पण मी गाठीबिटी घेऊन त्यांचा व्यवसायाचं प्रमोशन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं ते पोचवू शकतो याचा मी प्रयत्न करतो. तर आपले एक स्थानिक ग्रामस्थ आहेत मिळणगावचे, त्यांचं एक हॉटेल आहे हॉटेल आई माऊली म्हणून. त्या हॉटेलला मी आज भेट दिली. सुंदर त्यांनी एक इथे त्यांचं एक अरेंजमेंट केलेलं आहे, सेटअप केलेलं आहे. 1 वर्ष झालं त्यांच्या या हॉटेलला. तर मी आज थोडक्यामध्ये तुम्हाला सगळा सेटअप दाखवणार आहे. त्यांना विचारणार आहे की हॉटेल सुरू करून त्यांना किती वर्ष झाली किंवा किती वेळ झाला, कशा प्रकारे ते सुविधा देतात, काय काय त्यांच्याकडे मिळतं. तर आज आपण त्यांना बोलतं करू. दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव नामदेव राजाराम आयरे. हां, मी राहणार मिळणचे आहेत आणि आपल्या हॉटेलचं नाव आई माऊली आई माऊली आहे. आई माऊली आई माऊली हॉटेलचं नाव आहे माझ्या. हां. आणि हा व्यवसाय मी गेल्या 1 वर्षापूर्वी चालू केला होता. 1 वर्षापूर्वी चालू केलेला व्यवसाय आहे. आणि हॉटेलचा स्पॉट कुठे आहे तर तुम्ही पातलवरनं जेव्हा जवळेतरला जाता या साईडला लास्ट स्टॉप जवळेतर, इथे जवळेतर आजिवली पर्यंत तसा लास्ट आहे, परंतु ह्या जवळेतर म्हणून तुम्ही रोड बघू शकता, एकदम रोड टच हॉटेल आहे. तुम्ही या पट्ट्याने जवळेतर आजिवली साईडला जेव्हा येता तेव्हा तुम्हाला जवळेतरला हॉटेल दिसेल. याला काय बोलतात? वडाचा नाका. वडाचा नाका म्हणून एक स्पॉट आहे. त्याला रोड टच लागूनच यांचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तुम्ही जर ह्या रस्त्याने जात असाल तर नक्की इथे थांबा. घरगुती जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. इथे बघू शकता त्यांनी काय काय त्यांच्या हॉटेलमध्ये मिळतं. शाकाहारी थाळी आहे, कोंबडी वडे आहे, उसळपुरी आहे, त्यानंतर उपीट आहे म्हणजे उपमा. सकाळचं तुम्हाला चहा, पोहे, नाश्ता वगैरे, उपमा वगैरे मिळू शकतो. पिठलं भाकरी आहे. तर आपल्या मराठमोळ्या माणसाचं हॉटेल आहे. ह्या रस्त्याने जाताना तुम्ही नक्की या हॉटेलमध्ये या. मी तुम्हाला आतली सेटिंग सुद्धा दाखवू शकतो. त्या हॉटेलचा हा सगळा बाहेरचा परिसर आहे. म्हणजे तुम्ही पार्किंगची सुविधा सुद्धा इथे दिलेली आहे दादाने. आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर लावू शकता. त्याच्यानंतर इकडे वॉशरूम पण आहे बघा, इथे दिलेलं आहे वॉशरूम, तिथे दाखवलंय बाण. इकडे तुम्ही 2 व्हीलर वगैरे लावू शकता. आपला सेटिंगचा आहे भाग. इथे त्यांनी टेबल वगैरे सेट केलेले आहे सुंदर अशा चांगल्या ठिकाणी. बघा तुम्हाला शांत गार वाटणार. आपला गावचा माणूस व्यवसाय उतरलेला आहे, त्याला साथ देणं, त्यांना सपोर्ट करणं हे आपण कर्तव्य समजायला हवं प्रत्येकाने, आपल्या मराठी माणसाने. तेच मी करतोय. आज इथे भेट देऊन त्यांचा व्हिडिओ बनवतोय, त्यांचं प्रमोशन करतोय. त्यांचा व्हिडिओ जास्तीत जास्त माझे जे कोकणातील या राधापूर पट्ट्यातले, पातळ पट्ट्यातले ग्रुप आहेत त्यांच्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोहोचवणार, जेणेकरून कुणी जर ह्या रस्त्याने प्रवास केला तर त्यांच्या हॉटेलला आपण भेट देऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही सेटिंग केलेली आहे. तिथे तुम्हाला हात धुण्याची पण सुविधा आहे बघा. आताच मी त्यांच्याकडे नाश्ता केला, उपमा आणि चहा याचा नाश्ता केला. खूप सुंदररित्या घरगुती पद्धतीच्या चवीचा मला इथे अनुभव घ्यायला मिळाला या नाश्त्याचा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून काय काय आहे? आपण कोकम सरबत, आवळा सरबत, ताक, लस्सी आणि थंडमध्ये कोल्ड्रिंक वगैरे ठेवतो. आता उन्हाळा चालू म्हणजे शिमगा झाल्यानंतर मला वाटतं उन्हाळा तडाखा हा बसायला लागतो. तर तुम्ही उन्हातनं प्रवास करताना जर तुम्हाला थंड पेय काय पिऊसं वाटलं तर त्यांच्या बाहेर आणखीन एक स्टॉल आहे बघा, तिकडे बघू शकता. तिथे या, इकडे आपण दाखवूया. इथे त्यांनी एक छोटासा स्टॉल आहे त्यांचा.
त्याच्यामध्ये कोकम सरबत आहे, आवळा सरबत आवळा आहे. सरबत आहे, परत त्यानंतर कोल्ड्रिंक आहे सगळ्या प्रकारच्या. तर तुम्ही इथं येऊन सरबत वगैरे पण पिऊ शकता, घेऊ शकता. तर मी ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसाला मोठं करूया. इकडे प्रवास करताना, जाता येताना इथे तुम्ही थांबा, त्यांच्याकडनं इथे थांबा. तुम्ही तुमचं मनसोक्त असं पोट भरून जेवू शकता. त्यांना आपण अशा प्रकारे सहकार्य केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऑर्डर वगैरे पण घेता ऑर्डर का? वगैरे परंतु घेतो आम्ही, हा. ऑर्डर घेतो. टिफिन वगैरे घरी पाहिजे असेल तरी देतो आम्ही. टिफिन कुठून म्हणजे 3 कुठपर्यंत? किलोमीटर पर्यंत आम्ही टिफिन पोहोचवतो. अच्छा. आणि जेवणाच्या जर ऑर्डर असतील की 10-15 माणसांच्या जेवणाची ऑर्डर असेल तरी सुद्धा ते बनवून आम्ही त्यांच्या घरी पोहोचू शकतो. आता तुमच्या जर एखाद्या आजूबाजूच्या गावातून काही कार्यक्रम असेल, 100 लोकांचं जेवण बनवायचंय, तर ती ऑर्डर घेता का तुम्ही? ती आम्ही घेतो. हा. म्हणजे आजपर्यंत आम्ही घेतले नाही, परंतु आम्ही ती घेऊ. बरं. बाबा, म्हणजे आता कसं आहे, लोक शिमग्याला गावी येतात, एखाद्याला वेळ मिळत नाही, तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला एखाद्या वाडीने की आम्हाला इथे 100 लोकांचं जेवण हवंय बनवून, तर तशा पद्धतीने पण तुम्ही ती ऑर्डर देऊ शकता जर आली तर. बघा, मी हेच सांगू इच्छितो की आता काही कालांतराने शिमगा येतोय, शिमग्यानिमित्त पण लोकांना वेळ मिळत नसतो. आपल्याला तिथे महाप्रसादासाठी लोक, आपण आजूबाजूच्या गावातली, आपल्या वाडीतली लोक येत असतात, तर त्याच्या पण ते ऑर्डर घेतात, टिफिनच्या ऑर्डर घेतात. खूप छान प्रकारे त्यांच्या हाताला चव आहे, काकूंच्या हाताला चव आहे. त्या साईडला तिकडे किचन आहे त्यांचा. तर मी ह्या व्हिडिओ मार्फत पुन्हा आव्हान करेन की आपण आपल्या माणसांना मोठं करूया. ह्या रोडला, जो पाचलवरनं जवळेतरला रोडला जातो, ह्या रोडला जर तुम्ही आलात तर वडाचा नाका म्हणून आहे, रोड टच त्यांचं हे हॉटेल आहे. त्या हॉटेलला थांबा द्या. त्यांच्याकडनं तुम्ही जेवण, नाश्ता, सरबत वगैरे घेऊन त्यांना तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि आपण आपल्या मराठी माणसाला मोठं करू शकता. धन्यवाद. ते खूप चांगलं, आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या व्यवसायात कुठच्याही गोष्टीचं आम्हाला सहकार्य न कोण देत असताना तुम्ही दिलात, माझं त्याचा हेच खूप मला कर्तव्य आहे. मी मराठी माणसांना हेच सांगतो की मित्रांनो, एकमेकांचे पाय खेचू नका, तर एकमेकांना हात द्या. बघा, आपला माणूस मोठा झाला पाहिजे. आपण एखाद्याकडे मदत मागताना आपण त्याला मदत करत नाही. माझ्या कामाची पद्धत ही आहे की मी त्याला मदत करणार, तोही मला मदत करणार, तेव्हा आपण सगळेजण मोठे होतो. हे प्रत्येकाने तुम्हाला ठरवायचं आहे. एखाद्याकडे मदत मागताना, एखाद्याकडे सपोर्ट मागताना तुम्हालाही त्याला मदत करणं गरजेचं आहे. मी ह्या व्हिडिओ मार्फत हे सांगू इच्छितो की दादाने माझ्याकडून 240 वॅटच्या 5 लाईटी घेतलेल्या आहेत. त्याचा मी तुम्हाला सेपरेट आता 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बनवेन. ह्यामध्ये मी फक्त ते सांगतोय. म्हणजे आज दादा, मला पण माझ्यासारख्या व्यावसायिकाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे की माझं गाव मूर आहे, इथून मला वाटतं 15-16 किलोमीटर मूर गाव आहे. माझं काम बघतात. तर ह्या हॉटेलच्या बाहेर त्यांनी लाईटी लावण्यासाठी माझ्याकडनं सोलर स्ट्रीट लाईटच्या 240 वॅटच्या 5 लाईटी घेतल्या आहेत. मला वाटतं आता 10-12 दिवसच झालेत. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवू इच्छितो. एकमेकांना सपोर्ट करून आपण सगळ्यांनी पुढे जायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.